क्वालिटी स्टडी अकॅडमीवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 26 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC व सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहे. या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पेपर बघितला असेल, MPSC हो की इतर परीक्षा, तिथे दिवसबद्दल प्रश्न असतोच. तर आज आपण मार्च महिन्याचे दिवस पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीला च्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून मिळेल. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, चला आता आपण चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर काल विचारला गेला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणाच्या 8,930 दिवसाच्या सरकार प्रमुख पदाचा विक्रम मोडीत काढला? तर तो विक्रम होता आधी पवनकुमार चामलिंग यांच्या नावावर. आता कोणाचं नाव आहे? तर पंतप्रधान नरेंद्र मोदी. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपण आजचे प्रश्न पाहूया. भारताचं पहिलं LPG ATM कोणत्या शहरात स्थापित करण्यात आलेलं आहे? तर हे हरियाणाच्या गुरुग्राम इथे स्थापित करण्यात आलेलं विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. तुम्ही MPSCच्या जर प्रिव्हियस इयर पेपर बघितला असेल विद्यार्थी मित्रांनो, तर तिथे धान्य ATM आणि गोल्ड ATM बद्दल पण प्रश्न होता. तर हा अत्यंत महत्त्वाच्या कॅटेगरीचा प्रश्न आहे. तुम्ही हे माहिती लक्षात ठेवा. आता आपण याबद्दल माहिती पाहूया. पहिले LPG ATM गुरुग्राम हरियाणा येथे. उपक्रम BPCL आणि गो गॅस याच्या संयुक्त विधिमानाने. लाभार्थी मजूर, विद्यार्थी आणि स्थलांतरण नागरिक. वजन पर्याय प्रामुख्याने 2 किलो आणि 5 किलोचे लहान सिलेंडर. उपलब्धता 20/7 दिवसाचे 24 तास कधीही. पेमेंट रोख, कॅश, डिजिटल पेमेंटद्वारा सिलेंडर उपलब्ध असणार आहे. वैशिष्ट्य म्हणजे काम स्वरूपाचे पत्ता किंवा गॅस कनेक्शन नसलेल्या लोकांसाठी अत्यंत उपयोगाचे हे ठरणार आहे. तर ही पहिलं LPG ATM बद्दल महत्त्वाची माहिती. त्यानंतर पुढला प्रश्न, राष्ट्रीय दंत आयोगात NDCचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर डॉक्टर संजय तिवारी यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. पहिले अध्यक्ष डॉक्टर संजय तिवारी. संस्था राष्ट्रीय दंत आयोग, नॅशनल डेंटल कमिशन. नियुक्ती भारत सरकारने राष्ट्रीय दंत आयोग कायदा 2023 अंतर्गत ही पहिली ऐतिहासिक नियुक्ती केली. उद्देश देशातले दंत शिक्षणाचा दर्जा सुधारणे आणि पारदर्शकता आणणे. कार्यशाळा ही नियुक्ती ठराविक कालावधीसाठी किंवा पुढील आदेशापर्यंत करण्यात आलेली आहे. बदल, जुन्या डेंटल काउन्सिल ऑफ इंडियाची जागा आता आयोगाने घेतलेली आहे. तर ही पहिली नियुक्ती आहे विद्यार्थी मित्रांनो नॅशनल डेंटल कमिशन बद्दल. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, कारण की पहिली घटनावर प्रश्न असतोच. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला सक्षमीकरणातील योगदानाबद्दल ब्रिक्स कडून कोणाला प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? तर कल्पना सोरेन यांना हा पुरस्कार देण्यात आला विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 1 आपलं योग्य उत्तर आहे. ब्रिक्स महिला सक्षमीकरण पुरस्कार 2026 सन्मान वुमेन्स एम्पॉवरमेंट ट्रेलब्लेझर अवॉर्ड. हा अवॉर्ड कोणाला देण्यात आला? तर कल्पना सोरेन, आमदार, झारखंड राज्य. संस्था ब्रिक्स चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. क्षेत्र महिला सक्षमीकरण आणि आदिवासी महिलांची प्रगती. ठिकाण नवी दिल्ली येथे. 6वी महिला शिखर परिषद येथे. महत्त्व, आंतरराष्ट्रीय स्तरावर झारखंडची महिला नेतृत्वाची दखल घेतलेली आहे. तर ही ब्रिक्सच्या महत्त्वाचा पुरस्कार विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, इंडियन ओपन स्क्वॉश 2026 मध्ये महिला एकेरी विजेतेपद कोणी पटकावलेले आहे? तर हे विजेतेपद अनहन सिंग यांनी पटकावलेले आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. इंडियन ओपन स्क्वॉश 2026 महिला विजेते अनहन सिंग भारत स्क्वॅश खेळा विद्यार्थी मित्रांनो उपविजेते. तिने अंतिम सामन्यात मलेशियाच्या खेळाडूचा पराभव केला. ठिकाण हे आयोजन भारतात करण्यात आलेला होता. विशेष म्हणजे अनहन सिंग हे भारतीय उद्योगमुखी आणि सर्वात तरुण स्टार स्क्वॅश खेळाडू आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, महिला स्वयंसहायता गट म्हणजेच सेल्फ हेल्पिंग ग्रुप भारताची पहिली UPI
संलग्न ओव्हरड्राफ्ट सुविधा कोणत्या बँकेने सुरू केलेली आहे? तर तो बँक आहे विद्यार्थी मित्र बँक ऑफ बडोदरा. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. पहिली UPI संलग्न ओव्हरड्राफ्ट सुविधा कोणी चालू केली? बँक ऑफ बडोदरा यांनी. लाभार्थी कोण असणार आहेत? महिला स्वसहायता गट. तंत्रज्ञान UPI आदाय ओव्हरड्राफ्ट. फायदा तातडीनं कर्ज आणि निधी उपलब्धता. उद्देश महिला उद्योजकांना आर्थिक सक्षमीकरण करणे. आणि हा एक रेकॉर्ड आहे. अशी प्रकारची भारताची ही पहिली डिजिटल सुविधा आहे. तर ही पहिली घटना आहे विद्यार्थी मित्रांनो. तर हे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, काकाडू 2026 हा सराव कोणत्या देशात आयोजित करण्यात आलेला होता? तर ही ऑस्ट्रेलिया या देशात आयोजित करण्यात आलेला होता विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. काकाडू 2026 यजमान देश कोणता होता? ऑस्ट्रेलिया. रॉयल ऑस्ट्रेलियन नेव्ही द्वारा. स्वरूप बहुराष्ट्रीय नौदल सराव. ठिकाण डार्विन ऑस्ट्रेलिया येथे. सहभाग भारतीय नौदलाचे सक्रिय सहभाग इथे नोंदवला गेलेला आहे. उद्देश समुद्री सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय नौदल सहकार्य वाढवणे. त्यानंतर पुढला प्रश्न, योजनावर आधारित हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. मुख्यमंत्री आपला सुखी परिवार योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू करण्याची घोषणा केलेली आहे? तर हे हिमाचल प्रदेश या राज्याने घोषणा केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. मुख्यमंत्री आपली सुखी योजना राज्य हिमाचल प्रदेश. मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सक्कू यांच्याद्वारे आर्थिक मदत. पात्र गरीब कुटुंबांना दरमहा ठराविक आर्थिक भत्ता दिला जाणार आहे. लाभार्थी राज्यातील अल्प उत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्याने दुर्बल कुटुंबे. अट, या योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न 1,00,000 रुपयापेक्षा कमी असणे आवश्यक असेल. मुख्य हेतू राज्याचे गरीब कुटुंबाचे जीवनमान उंचावणे आणि त्यांना सामाजिक सुरक्षा देणे. तर विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या एक्झाममध्ये ह्या एक्झामबद्दल प्रश्न असू शकतो. कारण की तुम्ही पाहू शकता, जर PYQ तुम्ही ना बघितले असेल तर दुसऱ्या राज्याची पण योजना आपल्याला प्रश्नामध्ये विचारला जातो. तर ही माहिती तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. त्यानंतर पुढला प्रश्न, 24वा राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप 2026 मध्ये रिया सोलंकीनं कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकलेला आहे? तर त्यांनी गोळाफेक या इव्हेंटमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. आता आपण याबद्दल महत्त्वाची माहिती पाहूया. सुवर्णपदक विजेती रिया सोलंकी, गोल्ड मेडल त्यांना मिळालेलं आहे. प्रकार कोणता आहे? गोळा फेक म्हणजे शॉटपुट. F46 श्रेणीमध्ये. ठिकाण कलिंग स्टेडियम भुवनेश्वर ओडिशा इथे. मूळ रहिवासी मेरठ उत्तर प्रदेश इथले. विशेष म्हणत तिने सलग 3ऱ्या राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, अलीकडे कोणाला फ्रान्सच्या लिजन दी ऑर्डर ऑनर या कमांडर या डिस्टिंक्शन सन्मानित करण्यात आलेला आहे? तर जावेद अशरफ यांना हा पुरस्कार मिळालेला आहे विद्यार्थी मित्रांनो फ्रान्सचा. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर असेल. फ्रान्सच्या सर्वोच्च सन्मान जावेद अशरफ यांना. फ्रान्समधले भारताचे ते राजदूत आहेत. पुरस्कार लिजन द ऑर्डर कमांडर डिस्टिंक्शन हा अवॉर्ड आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण भारत फ्रान्स धोरणात्मक संबंध मजबूत करण्यासाठी त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. स्वरूप फ्रान्सच्या सर्वोच्च नागरी आणि लष्करी सन्मान. महत्त्व, हा बहुमान मिळवण्यात ते दुर्मिळ भारताचे राजदूत ठरलेले आहेत. त्यानंतर पुढला प्रश्न, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये शतक झळकणारी सर्वात तरुण महिला खेळाडू कोण ठरलेली आहे? तर ते खेळाडू आहे रवांडाची फनी उटागुशिमानिदे. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सर्वात तरुण महिला शतकवीर फनी उटागुमाशिन्ने. हे प्रोनाऊन्सिएशन तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. देश रवांडा. विक्रम, आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटमध्ये शतक झळकवणारी जगातली सर्वात तरुण महिला. वय, तिने वयाच्या अवघ्या 17 वर्ष 21 दिवसात असताना हा पराक्रम केला. विरुद्ध इस्तानिया विरुद्ध खेळताना तिने हा शतक झळकवलेला आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक घेतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक हा मार्चमधले महत्त्वाचे दिवस. चला आता आपण मार्चमधले महत्त्वाचे दिवस पाहूया. 1 मार्चला शून्य भेदभाव दिन. 1 मार्चला जागतिक नागरिक संरक्षण दिन. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन. 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन. 7 मार्चला जन औषधी दिन. 8 मार्चला जागतिक महिला दिन.
12 मार्चला नो स्मोकिंग डे, 14 मार्चला जागतिक पाय डे आणि 14 मार्चला जागतिक निदा दिवस आणि 14 मार्चला जागतिक नदी साथी प्रति दिवस. तर हे 14 मार्चचे 3 दिवस तुम्ही नोट डाऊन करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर 15 मार्चला जागतिक ग्राहक हक दिन, 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन, 20 मार्चला जागतिक आनंद दिन, 20 मार्चला जागतिक चिमणी दिन, 21 मार्चला जागतिक वन दिन, 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस, 21 मार्चला जागतिक कविता दिन, 22 मार्चला जागतिक जल दिन, 23 मार्चला जागतिक हवामान दिन आणि 23 मार्चला जागतिक मेट्रोलॉजिकल डे, 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिवस. तर हे मार्च महिन्याचे दिवस तुम्ही विद्यार्थी मित्रांनो नोट डाऊन करून ठेवा, कारण की येणाऱ्या एक्झाममध्ये दिवसबद्दल प्रश्न असतो. आता विद्यार्थी मित्रांनो एक प्रश्न क्वेश्चन ऑफ द डे तुमच्यासाठी असतो. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, आगामी जनगणना ही भारताची कितवी जनगणना असणार आहे? तर तुमच्या सामने ऑप्शन आहेत विद्यार्थी मित्रांनो. या प्रश्नाचे उत्तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही, येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल माहिती पाहणारच आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे डेली करंट अफेअरची सिरीज आहे ते तुम्हाला कशी वाटत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याचसोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण आपल्या चॅनलवर कव्हर करत आहोत. तर हे व्हिडिओ पण तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या, सांगा. तुमचे जे पण सजेशन असतील ते नक्की तुम्ही सांगा विद्यार्थी मित्रांनो. आपण तिथे काही इम्प्रूव्हमेंट करूया. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहेत तुम्ही नक्की सांगा. आणि जर हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.